हॅलो, नमस्कार फ्रेंड्स. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कॅनव्हाचं ट्युटोरियल अगदी बिगिनर्ससाठी, ज्यांना सुरुवातीपासून सगळं शिकायचं आहे आणि ते देखील आपल्या मराठीमध्ये. आणि कॅनव्हा शिकण्यासाठी तुम्हाला लॅपटॉपच हवा आहे असं काही नाही, तर आपण आपल्या कुठल्याही अँड्रॉईड मोबाईलवरनं कॅनव्हा ॲप अगदी सहजरित्या शिकू शकतो. तर चला सुरुवात करूया. कॅनव्हाचं ॲप डाउनलोड करून तो ओपन केल्यानंतर सर्वात आधी जो दिसतोय हा त्याचा आपण होम पेज म्हणू शकतो. बघा, याच्यात वेगवेगळे आयकॉन्स आहेत, तर ते आपण एक एक करून बघणार आहोत. तर सर्वात वरती बघा, व्हॉट विल यू डिझाईन टुडे. तुम्ही आज काय बनवणार आहात. त्याच्यानंतर आहे युअर डिझाईन्स आणि टेम्पलेट. तर इथे तुम्ही काही जर डिझाईन बनवले तर ते ऑटोमॅटिकली सेव्ह होतील. तर युअर डिझाईन या फोल्डरमध्ये दिसणार. आणि टेम्पलेट्स म्हणजे जे ऑलरेडी त्यांनी बनवलेले इथे खूप सारे रेडीमेड टेम्पलेट्ससुद्धा आहेत, ते पण आपण पुढे बघणारच आहोत. तर सर्वात आधी बघूया सर्च ऑप्शनमध्ये इथे तुम्ही जे काही बनवू शकता त्याच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज इथे येतात आणि त्यानुसार तुम्हाला ते सिलेक्ट करून बनवायचं असतं. त्यानंतर बघा, इथे आहे सोशल मीडियासाठी काही पोस्ट बनवायचे असले वेगवेगळे, तर ती एक कॅटेगरी झाली. फोटो एडिटर, कुठला फोटोला एडिट करण्यासाठीचे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत इथे. व्हिडिओ बनवण्यासाठीचं ऑप्शन आहे. शीट्स बनवायचे असतात, जसं जॉब शीट्स बनवायचे असतात. प्रेझेंटेशन, एखाद्या बिझनेससाठी, स्कूलसाठी किंवा इतर कुठल्याही व्यवसायासाठी प्रेझेंटेशन बनवण्यासाठी कॅनव्हाचा वापर केला जातो. त्यानंतर प्रिंटसाठी, डॉक्युमेंट्ससाठी इथे व्हाईट बोर्डसुद्धा आहे. वेबसाईटसाठी वेगवेगळी कामं इथे केली जातात. वेबसाईट बनवलं जातं. तर या सगळ्या गोष्टींसाठी कॅनव्हाचा यूज अगदी सहजरित्या केला जाऊ शकतो. आता तो कसा करायचा ते आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये बघूया. व्हॉट्स न्यूमध्ये आत्ताच्या सध्याच्या काय काय ट्रेंडिंग डिझाईन्स आहेत, काय नवीन आलं आहे कॅनव्हामध्ये, ते सगळे इथे वरती शो होतं. रिसेंट डिझाईन्स ज्या मी स्वतः बनवलेल्या आहेत इथे, ते सगळे इथे फोल्डर्स ऑटोमॅटिकली सेव्ह झालेले आहेत. त्यानंतर आहे इन्स्पायर्ड बाय युअर लास्ट डिझाईन. मी जे काही इथे लास्ट डिझाईन बनवलेलं असेल तर त्याच्याशी संबंधित आणखीन डिझाईन्स कॅनव्हा आपल्याला सजेस्ट करतो. खालच्या कॅटेगरीमध्ये सुद्धा आपल्याला नवनवीन डिझाईन्स कॅनव्हा नेहमी घेऊन येत असतो. त्यापैकी काही इन्स्पिरेशन घेऊन आपण आपल्या डिझाईन्स क्रिएट करू शकतो. काय ट्रेंडिंग आहे सध्या, बिझनेसशी रिलेटेड, डिजिटल मार्केटिंगशी रिलेटेड वेगवेगळे कॅटेगरीज बघा. जसं एखाद्या ज्वेलरी शॉपचं आता सध्या वेडिंग इन्व्हिटेशन्समध्ये काय ट्रेंडिंग डिझाईन्स चालू आहेत ते सुद्धा कॅनव्हा आपल्याला इथे सजेस्ट करत असतो की यामधनं घ्या आणि तुम्ही तुमचं नवीन डिझाईन बनवा किंवा यालाच यूज करा. वेगवेगळ्या प्रकारचे इथे डिझाईन्स आपल्याला ट्रेंडिंगमध्ये दिसतात. कॅनव्हामध्ये काय नवीन आलेलं आहे, जसं जर तुम्ही जे काय डिझाईन्स बनवलेले, जसं मी आता समर कॅम्पचे पोस्टर्स बनवलेले आहेत, त्यामुळे तो मला आणखी नवनवीन डिझाईन्स त्यामध्ये इथे शो करतो आहे की पुढे जर मला आणखी काही समर कॅम्प पोस्टर बनवायचे असतील तर ते मी इथून सहजरित्या घेऊ शकते. इथून इन्स्पिरेशन घेऊन आपल्या डिझाईन्समध्ये ते टाकू शकते. एज्युकेशनल प्रेझेंटेशन, शाळेमध्ये लागणारं प्रेझेंटेशन वेगवेगळ्या सब्जेक्टचं, ते इथे आपण खूप सोप्या पद्धतीने बनवू शकतो. म्हणजे एक रेडीमेड मटेरियल इथे सगळं असतं, त्यामध्ये थोडंफार बदल करून किंवा त्यातनं थोडी इन्स्पिरेशन घेऊन आपण आपले डिझाईन्स स्टार्ट करू शकतो. एज्युकेशनल व्हिडिओ देखील बनवू शकतो. जे तुम्ही यूट्यूबवर बघता, भरपूर एज्युकेशनल कंटेंट तिथे असतं त्या व्हिडिओजमध्ये, तर इथून पण ते आपण बनवू शकतो. एज्युकेशनल इन्फोग्राफिक्स. आता इन्फोग्राफिक्स म्हणजे काय, तर ग्राफिकल फॉर्ममध्ये म्हणजे पिक्चर्स फॉर्ममध्ये इन्फॉर्मेशन देणं. जसं बघा इथे आता पिक्चर्स फॉर्मॅटमध्ये आपल्याला महत्त्वाची इन्फॉर्मेशन त्यांनी कमी स्पेसमध्ये दिलेली आहे, पण एकदम प्रभावीपणे चित्रांचा वापर करून ते एकदम अट्रॅक्टिव्हरित्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम इन्फोग्राफिक्स करतात. तर हे काही व्यवसायासाठी लागतात, न्यूजपेपरसाठी, मॅगझिन्ससाठी, या सगळ्यांसाठी आपण इथे इन्फोग्राफिक्ससुद्धा बनवू शकतो. क्लासरूम पोस्टर्स, स्कूल कॉलेजेसमध्ये क्लासरूममध्ये लागणारे पोस्टर्स इथे डिझाईन केले जातात. बघा किती सोप्या आणि सुंदर पद्धतीने डिझाईन केलेले आकर्षक डिझाईन्स इथे आहेत. गुगल क्लासरूम हेडर्स, गुगलसाठी सुद्धा लागणारं मटेरियल इथे आहे. वर्कशीट्स, स्कूलमध्ये
मुलांना टेस्ट घेण्यासाठी, प्रॅक्टिससाठी ज्या जॉब वर्कशीट्स बनवलेल्या जातात, त्या सगळे इथे आपण सोप्या पद्धतीने पिक्चर्स वगैरे टाकून खूप सुंदर सुंदर वर्कशीट्स आपण इथे तयार करू शकतो. टीचर्ससाठी लागणारे लेसन प्लॅन्स, ते रोज जे काही शिकवतात त्या लेसनचं प्लॅनिंग जिथे ते करतात, त्यांच्यासाठी सुद्धा हेल्प व्हावी म्हणून इथे वेगवेगळे फॉर्मॅट्स दिलेले आहेत लेसन प्लॅन्सचे. तर बघा, हे सगळ्यांसाठी किती यूजफुल हा कॅनवा ॲप आहे. सगळ्यांचा विचार केलेला आहे त्याने. क्लासचे शेड्यूल्स, असं टाईमटेबलचे बघा किती सुंदर सुंदर फॉर्मॅट्स इथे आहेत. तर तुम्ही टाईमटेबल, जर तुम्ही जर शिक्षक असाल तर तुमच्या क्लासचं टाईमटेबल बनवण्यासाठी तुम्हाला कुठेही धावपळ करण्याची गरज नाही. फक्त कॅनवावर यायचं आणि जे हे रेडीमेड इथे दिलेले आहेत डिझाईन्स, त्यांचा वापर करायचा. त्यामध्ये फक्त आपली इन्फॉर्मेशन फिलअप करायची. आणखीन भरपूर ऑप्शन्स आहेत इथे. आता इथे आहे रेझ्यूम. बघा, आपल्या जॉबसाठी बायोडाटा क्रिएट करण्यासाठी किती सुंदर सुंदर रेझ्यूम्स इथे दिलेले आहेत. तर यांचा वापर करून आपण देखील आपलं बायोडाटा रेझ्यूम खूप चांगल्या पद्धतीने बनवू शकतो. आणि रेझ्यूम हा खूप इम्पॉर्टंट असतो एखाद्या जॉबसाठी. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. त्यामुळे तो सुंदररित्या बनवणे खूप महत्त्वाचं असतं. क्लासरूमचे वेगवेगळे अनाऊन्समेंट्स, नोटीस बोर्ड्स, हे सगळं बघा इथे आपण क्रिएट करू शकतो. भरपूर ऑप्शन्स आहेत. छोट्या मुलांसाठी बनवले जाणारे फ्लॅश कार्ड्स जे मार्केटमध्ये मिळतात ना, ते सुद्धा इथे डिझाईन केलेले आहेत. बघा किती सुंदररित्या वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट्स इथे प्लॅन केलेले आहेत. तर इथे असणारे कॅटेगरीज अनगिनत आहेत, पण आज आपण एका व्हिडिओमध्ये ते कवर करू नाही शकत. तर मी फक्त तुम्हाला एक आज ओव्हरव्ह्यू दिलेला आहे कॅनवाच्या होम पेजचा. आता येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण डिझाईन कसं करायचं, वेगवेगळ्या पोस्ट, वेगवेगळ्या ॲडव्हर्टिजमेंट, त्याचा एक व्हिडिओ मी घेऊन येणार आणि तो नक्कीच तुमच्यासाठी खूप फायद्याचा असणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. तुमचे काही सजेशन्स असतील तर ते देखील तुम्ही कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भरभरून सबस्क्राईब करा, कारण की आपला चॅनल नुकताच क्रिएट झालेला आहे. तर तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे फ्रेंड्स. थँक्यू सो मच.